नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसं काय मजेत ना? आणि मजेतच राहा आणि मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. राज्यघटनेच्या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहे भारताचा पंतप्रधान. आपण एनसीईआरटी ची सिरीज सुद्धा चालू केलेली आहे, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. चला मग टॉपिकला सुरुवात करू. आजचा टॉपिक आहे प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान किंवा पीएम. हे पहा, घटनेमध्ये कलम 74 जे आहे ना मित्रांनो, ते फक्त एवढंच सांगतंय की राष्ट्रपतीला सहाय्य करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ राहील. त्याच्यानंतर घटनेनुसार राष्ट्रपती जो असतो हा नामधारी प्रमुख असतो, तर पंतप्रधान जो असतो हा वास्तव प्रमुख असतो. हे आपल्याला माहिती आहे. राष्ट्रपती नावापुरताच असतो, त्याला जे काही काम करावं लागतं ते पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करावं लागतं. घटनेमध्ये पंतप्रधानाच्या नियुक्तीची आणि निवडीची कोणतीच पद्धत नाही. फक्त कलम 75 नुसार एवढं सांगितलेलं आहे की राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील. पण संकेत असा पाळला जातो की लोकसभेमध्ये जो बहुमताला पक्षाचा नेता असतो त्याला पंतप्रधान म्हणून राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जाते. कॉन्सेप्ट पक्का. आता आपण पाहणार आहे की राष्ट्रपती ज्या वेळेस पंतप्रधानाची नियुक्ती करतो त्यावेळेस कधी कधी तो स्वच्छाधिकार वापरत असतो. तो कुठल्या परिस्थितीत स्वच्छाधिकार वापरतो? पहिली परिस्थिती की ज्या वेळेस लोकसभेमध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही, अशा वेळेस राष्ट्रपती त्या लोकसभेमधल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला किंवा युतीच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतो आणि 1 महिन्याच्या आत त्याला विश्वासदर्शक ठराव पास करायला सांगतो. अगदी त्याच पद्धतीने जर एखाद्या पंतप्रधानाचा पदावर असताना मृत्यू झाला आणि स्पष्ट असा कोणताही उत्तराधिकारी नसेल तर त्यावेळेस राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतो. पण याच्यात एक अट आहे. अट काय आहे की सत्ताधारी पक्षांनी जर त्यांचा नेता निवडला असेल तर राष्ट्रपतीला त्याच नेत्याची निवड पंतप्रधान म्हणून करावी लागती. आता 1980च्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या खटल्यानुसार या दोन्ही कंडिशनला मान्यता देण्यात आलेली आहे. कारण की घटनेमध्ये कुठंच सांगितलेलं नाही ना की पंतप्रधानाची नियुक्ती निवडीची पद्धत, त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी चालतात दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार. कॉन्सेप्ट पक्का. कधी कधी राष्ट्रपती संसदेच्या कुठल्याही ग्रहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती सुद्धा पंतप्रधान म्हणून करू शकतात. फक्त अट एवढीच आहे की त्या व्यक्तीला येत्या 6 महिन्यामध्ये कुठल्या तरी सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागतं, अन्यथा त्याचं पंतप्रधान पद हे रद्द होऊन जातं. 97च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या गोष्टीला दुजोरा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे कळलं की आता पंतप्रधान हा कुठल्याही ग्रहाचा सदस्य असू शकतो, मात्र ब्रिटनमध्ये पंतप्रधान जो आहे हा कनिष्ठ सभागृहाचा सदस्य असावा लागतो, ही अट घालण्यात आलेली आहे. काही उदाहरणं जर पाहायचं झालं तर इंदिरा गांधी झाले, देवेगौडा झाले, के गुजराल झाले आणि आताचे मनमोहन सिंग झाले. यांचे सलग 2 टर्म होत्या की जे राज्यसभेचे सदस्य म्हणून होते पण नियुक्त झाले ते पंतप्रधान म्हणून. शपथ जास्ती ह्या पंतप्रधानांना राष्ट्रपती देत असतो. शपथेचा म्हणजे पंतप्रधानाच्या शपथेचा नमुना हा 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेला नाही. जो काही नमुना दिलेला आहे तो केंद्रीय मंत्र्याचा दिलेला आहे आणि त्या केंद्रीय मंत्र्याची शपथ पंतप्रधानाला घ्यावं लागत असती. कॉन्सेप्ट पक्का. आता पाहायचं आपल्याला पीएमचा कालावधी. घटनेमध्ये पीएमचा कालावधी, पंतप्रधानाचा कालावधी निश्चित नाही. त्याला वाटेल तेव्हा तो राजीनामा देऊ शकतो. लोकसभेत बहुमत आहे तोपर्यंतच तो पदावर राहत असतो. समर्थन गमावले की त्याला राजीनामा द्यावाच लागतो. जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर राष्ट्रपती घटनेनुसार त्याला पदावरून दूर करत असतात. पीएमचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. म्हणजे परत नवीन पंतप्रधान आणि परत नवीन मंत्रिमंडळ. पीएमचा जर पदावर असताना मृत्यू झाला तरी सुद्धा संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होत असतं. पीएम स्वतः सुद्धा राष्ट्रपतीला लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात, जसं अटल बिहारी वाजपेयींनी 2004 मध्ये मुदतपूर्व निवडणुका जाहीर करून लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. या पीएमचा पगार जो असतो हा 2 लाख रुपये प्रति महिना एवढा असतो, म्हणजे मंत्र्यांनी एवढाच असतो. कॉन्सेप्ट पक्का. आता पाहिजे आपल्याला पीएमचे अधिकार. मंत्र्यांची नियुक्ती करताना पीएम राष्ट्रपतीला सल्ला देतो, त्याच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतीला मंत्र्यांची नियुक्ती करावी लागती. पीएम स्वतः खाते वाटप करत असतो किंवा त्यामध्ये तो बदल करू शकत असतो. एखाद्या वेळेस तो मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगू शकतो आणि जर तो तसं करत नसेल तर राष्ट्रपतीला सांगू शकतो त्याची हकालपट्टी करा. मंत्रिमंडळाच्या सभांचं अध्यक्षस्थान भूषवण्याचं काम करत असतो पंतप्रधान स्वतः.
पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. जर पंतप्रधानाला असं वाटलं की मंत्रिमंडळ त्याच्या म्हणण्यानुसार ऐकत नाही, तर तो स्वतः राजीनामा देऊ शकतो आणि मंत्रिमंडळाचा पाडाव करू शकतो. याचाच अर्थ पंतप्रधानाचं मंत्रिमंडळावर पूर्ण नियंत्रण असतं. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ याच्यामधला दुवा म्हणजे पंतप्रधान असतो. कलम 78 नुसार पंतप्रधानाला जे काही राज्यकारभार आहे त्याची माहिती, मंत्रिमंडळाने जे काही निर्णय घेतलेले त्याची माहिती राष्ट्रपतीला कळवावीच लागते. त्याचप्रमाणे राष्ट्रपती महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका सुद्धा पंतप्रधानाच्या आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करत असतो. जसं लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष झाला, निवडणूक आयुक्त झाला, कॅग झाला. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा पंतप्रधानाचा अधिकार आहे लोकसभेचा नेता या नात्याने संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा सल्ला राष्ट्रपतीला द्यायचा की बाबा तुम्ही आता अधिवेशन बोलवा. लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला सुद्धा पंतप्रधान राष्ट्रपतीला देऊ शकतो. संसदेमध्ये सरकारच्या धोरणांची घोषणा करायचं काम सुद्धा पंतप्रधान करू शकत असतो. केंद्र शासनाचा तो प्रमुख वक्ता असतो. महत्वाच्या संस्थांचा तो अध्यक्ष असतो. जसं नीती आयोगाचा तो अध्यक्ष आहे, राष्ट्रीय एकात्मता परिषदेचा तो अध्यक्ष आहे, आंतरराज्य परिषदेचा तो अध्यक्ष आहे, राष्ट्रीय जलसंपदा परिषदेचा तो अध्यक्ष आहे, राष्ट्रीय गंगाखोरे नदी प्राधिकरणाचा तो अध्यक्ष आहे, अंतराळ विभागाचा तो अध्यक्ष आहे, अणुऊर्जा विभागाचा तो अध्यक्ष आहे, न्यूक्लिअर कमांडची अथॉरिटी त्याच्याकडेच आहे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था म्हणजे CSIR याचा सुद्धा तो अध्यक्ष असतो. इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ याचा सुद्धा तो अध्यक्ष असतो आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा सुद्धा तोच अध्यक्ष असतो. कॉन्सेप्ट पक्का. आता आपल्याला पाहिजे की PM बद्दल काही महत्वाच्या व्यक्तींनी काय उद्गार काढलेला आहे पंतप्रधान या पदाबद्दल. जसं आंबेडकर म्हणतात की भारताच्या राष्ट्रपतीची नाही तर पंतप्रधानाची तुलना ही अमेरिकेच्या राष्ट्रपती सोबत करायला हवी. लॉर्ड मोर्ले म्हणतो की समानातला पहिला म्हणजे पंतप्रधान. सर विल्यम हार्कोर्ट म्हणतात की गौण ताऱ्यातील चंद्र म्हणजे पंतप्रधान. जेनिंग्स म्हणतो ग्रह ज्याच्या भोवती फिरतो असा सूर्य म्हणजे पंतप्रधान. मनरो म्हणतो की शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन म्हणजे पंतप्रधान. मित्रांनो, अशा प्रकारे आपण छोटासा लॉलीपॉप टॉपिक संपवलेला आहे. पण या लॉलीपॉप टॉपिक वर महत्वाचे काही क्वेश्चन येतात, आपण ते आता लगेच पाहू आणि तुम्हाला सोडवायचे ते आहे मागचे 4 ते 5 वर्षामध्ये जे काय आयोगाचे प्रश्न आलेले ते तुम्ही सोडवा. फक्त 20 सेकंदाचा टाइम आहे, ते तुम्ही लगेच सोडवतान. मित्रांनो, आपण जो काही अभ्यास करतो अगदी सायंटिफिक पद्धतीने करतो. माझ्या नोट्स पहा, माझं प्रेझेंटेशन पहा आणि याच्यानंतर तुम्हाला पाहिजे ते पुस्तक वाचा. 101% सांगतो की जास्तीत जास्त लक्षात राहणार आणि कमीत कमी वेळ लागणार तुम्हाला ते पुस्तक वाचायला किंवा त्याला रिव्हिजन द्यायला, रीडिंग द्यायला. चला मग सुरुवात करू आपल्या प्रश्नपत्रिकेतल्या महत्वाच्या प्रश्नांना.
अशा प्रकारे मित्रांनो हा आपण लॉलीपॉप टॉपिक संपवलेला आहे.